केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आता सह्याद्री अतिथीगृहावर दाखल झालेले आहेत। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत आता थोड्याच वेळात त्यांची बैठक होण्याची शक्यता आहे। रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदासंदर्भात या बैठकीमध्ये चर्चा केली जाण्याची शक्यता आहे। आज रात्री या संदर्भातली ही बैठक पार पडेल। सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या सोबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची आज रात्री बैठक होण्याची शक्यता आहे। रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदासंदर्भातला निर्णय या बैठकीनंतर जाहीर केला जाण्याची ही शक्यता आहे। या संदर्भातले अपडेट्स आता आपण जाणून घेणार आहोत। मीनाक्षी म्हात्रे आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। मीनाक्षी, अमित शहा सह्याद्री अतिथीगृहावर दाखल झाल्याचं समजतं आहे आणि आता यानंतर त्यांची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत भेट होणार आहे, बैठक होणार असल्याचं समजतंय। नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबतचा निर्णय आज जाहीर केला जाऊ शकतो का? काय नेमकी या संदर्भातली माहिती मिळतेय? निश्चितच आपण पाहतोय अमित शहा हे रायगड दौऱ्यावर होते, मात्र सकाळी रायगडच्या दौऱ्यानंतर त्यांनी सुनील तटकरे जे खासदार आहेत त्यांच्या निवासस्थानी त्यांनी त्यांचा पाहुणचार जो आहे तो झाला होता आणि त्यानंतर ते मुंबईत आले। मुंबईतल्या विलेपार्ले इथल्या कार्यक्रमाचं संपूर्ण कार्यक्रम आटपून आता ते सह्याद्री अतिथीगृहावरती दाखल झालेले आहेत। आपण पाहतोय की आज रात्री उशिरानं बैठक पार पडणार असल्याची देखील माहिती मिळते, पण तत्पूर्वी आपण पाहतोय की जी काही विकास कामं आहेत जी प्रलंबित आहेत या अनुषंगाने असेल किंवा मग कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न असेल किंवा मग पालकमंत्री पदासंदर्भात हे अनेक विषय जे आहेत याच विषयांना धरून ही बैठक होणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे। पण त्याआधी आपण पाहतोय की अमित शहा हे सह्याद्री अतिथीगृहावरती दाखल झालेले आहेत, पण प्रमुख नेते अद्यापही त्यांच्या भेटीसाठी आलेले नाहीयेत। त्यामुळे एकंदरीतच रात्री उशिरानं कोणी प्रमुख नेते त्यांची भेट घेतात का, ही बैठक पार पडते का, हे देखील पाहावं लागेल। पण आपण पाहतोय की राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुंबईत नाहीयेत, त्यामुळे ते साताऱ्याला असल्यामुळे ही बैठक होते की नाही यात देखील शंकाच आहे। पण मात्र मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राहतात की नाही या बैठकीसाठी उपस्थित हे देखील महत्त्वाचं राहील। पण तत्पूर्वी अमित शहा हे एकटेच जे आहेत ते सह्याद्री अतिथीगृहावरती पोहोचलेले आहेत, त्यामुळे काही वेळात आपण पाहू शकतो कोणी महत्त्वाचे नेते जे आहेत त्यांच्या भेटीसाठी येतात का हे देखील पाहावं लागेल। आणि रात्री उशिरानं महत्त्वाची बैठक होते की नाही हे देखील अद्यापपर्यंत सांगू शकत नाही, कारण उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुंबईत नाही आहेत। जर बैठक झालीच तर हे तिन्ही प्रमुख नेते जे आहेत ते या बैठकीसाठी उपस्थित राहणं गरजेचं आहे। पालकमंत्री पदाचा तिढा जो आहे तो अद्याप सुटलेला नाहीये, मग तो नाशिकचा असो किंवा मग रायगड जिल्ह्याचा। मात्र रायगड जिल्ह्यासंदर्भात आपण पाहतोय की शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार यांची राष्ट्रवादी या दोन्ही पक्षाकडनं जो आहे तो दावा केला जात आहे आणि अशातच आज रायगड जिल्ह्याच्या या दौऱ्यावरती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा होते आणि याच दरम्यान खासदार सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी त्यांनी भेट दिली। मात्र त्यानंतर ते मुंबईत आले आणि मुंबईतलं विलेपार्लेचं कार्यक्रम आटपून आता ते सह्याद्री अतिथीगृहावरती आलेले आहेत। मात्र या ठिकाणी कोणी प्रमुख नेते त्यांची भेट घेतात का ह्याकडेच आपलं लक्ष राहणार आहे। अजिंक्य, ठीक आहे मीनाक्षी, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल आणि या संदर्भातले अपडेट्स आपण सातत्याने जाणून घेणारच आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।